नमस्कार, NDM महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत. मी धैर्यशील ढगे. पाहुयात बातमी. माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत व जिल्हा वार्षिक नियोजन अंतर्गत विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण शुभारंभ जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती जयसिंग सोळंके यांच्या हस्ते तालुक्यातील ढोरगाव, लवूळ, पात्रूड, शिंदेवाडी, लहामेवाडी येथे दुपारपर्यंत करण्यात आले. या नियोजित कार्यक्रमाला मात्र सर्वच गावातील पुरुष महिला यांनी पाठ फिरवल्याने गावात उलटसुलट चर्चा होताना दिसून आली. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा खटाटोप चालू असल्याची भावना मतदारांमध्ये होताना दिसून आली. पात्रूड येथे 10 लाख रुपये शाळा खोलीचे भूमिपूजन ही करण्यात आले. परंतु या कार्यक्रमाला महिला सरपंच व महिला सदस्य यांनी कार्यक्रमाला दांडी मारली. यावेळी जयसिंग सोळंके यांचा ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार सरपंचपदी पदसिद्ध महिला सरपंचाच्या खुर्चीवर बसून केल्याने गावात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. महिला सरपंचाचा वापर फक्त नावापुरताच होत असून त्यांची जागा सरपंचपदी घेत असल्याने जिल्हाधिकारी बीड यांनी तत्काळ दखल घेऊन महिला सरपंच यांचा आधार राखावा अशीही हलक्या आवाजात कुजबूज होताना दिसून आली. पाहुयात NDM महाराष्ट्र न्यूजचा खास ग्राउंड रिपोर्ट. शेजूळ आबा यांचा सत्कार करण्यासाठी मी या ठिकाणी विशुभाई यांना विनंती करेन की शेजूळ आबाचा सत्कार करण्यासाठी. यानंतर अर्जुनराव यांचा आज पात्रूड अंतर्गत आपण एक शाळा खोलीच्या उद्घाटनाचा भूमिपूजनाचा त्या ठिकाणी कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमासाठी उपस्थित या गावचे सरपंच आदरणीय लतीफ भैया या ठिकाणी उपस्थित, आदरणीय डॉक्टर मनसबदार साहेब या ठिकाणी उपस्थित, आमच्या पक्षाचे तालुका अध्यक्ष संभाजी आबा या ठिकाणी उपस्थित, बाळूकाका शिंदे, मस्के सर, युसुफभाई, बाळासाहेबजी धुमाळ, अर्जुनरावजी नाईकनवरे, हाजी इसाबाई, रोहनजी घाडगे, टेका पटेल, भुजबळ साहेब, लक्ष्मण ढगे, सर्व ग्रामपंचायतचे सदस्य, सोसायटीचे सदस्य, गावाचे नागरिक. खरं तर हे उद्घाटन एक फक्त प्रतिकात्मक म्हणजे आपल्याला दाखवायचं आहे. फक्त आता उद्घाटन आपण करतोय. गेल्या 35-40 वर्षापासून आपण सर्वजण हा मतदारसंघ आदरणीय दादांच्या पाठीमागे उभा आहे. सुरुवातीला दादा अपक्ष उभे होते आणि त्याच्यानंतर भाजपमधून 2दा आमदार राहिले. त्याच्यानंतर राष्ट्रवादीमध्ये आले. राष्ट्रवादीमधून 2दा, आता ह्या 3री वेळेस ते त्या ठिकाणी आमदार आहेत. 2.5-3 वर्ष मंत्री राहिले. या पूर्ण प्रवासामध्ये जो अपक्षपासून जो प्रवास सुरू केला होता तो आतापर्यंतच्या प्रवासामध्ये या मतदारसंघातला प्रत्येक समाजातला, प्रत्येक जातीतला, प्रत्येक धर्माचा घटक हा दादांच्या पाठीमागे राहिला. आणि मला असं वाटतं की एवढ्या वर्षामध्ये काम करत असताना नुसते दादाच नाही, आमच्या आजोबांनी सुद्धा या बीड जिल्ह्यामध्ये काम केलं. केजमध्ये आमदार म्हणून काम केलं, गेवराईमध्ये बिनविरोध म्हणून आमदार काम केलं, या माजलगाव तालुक्यामध्ये त्या ठिकाणी काम केलं. काम करत असताना नुसतं राजकीय जीवनात नाही तर खाजगी जीवनामध्ये सुद्धा आम्हाला कधी जात पात धर्म उच्च नीच हे सगळं कधी आमच्या त्याच्यामध्ये बघितलं नाही. तुम्हाला एक सहज आमच्या आजोबांचा आणि आमच्या आजींचा किस्सा सांगायचा तर आप्पा बाहेर राजकारणी म्हणून फेमस होते, म्हणून बाहेरचा कारभार बघायचे आणि आमच्या घरी कारभार आमच्या आजीच बघायचा आणि शिस्तप्रिय होत्या. आणि दादा आमचे आप्पा जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष होते आणि त्यावेळेस साहजिकच बीडमध्ये त्या ठिकाणी अध्यक्षांना राहायला एक बंगला भेटायचा. आणि जसं जुन्या काळी मंडळांची आत्ता शान चालते तशा पद्धतीने जिल्हा परिषद अध्यक्षाला एक खानसामा भेटायचा. योगायोगाने मुस्लिम समाजाचे खानसामा आमच्या घरी होते. मग आमचे नातेवाईक त्यावेळेस ज्यावेळेस यायचे आमच्या आजीला म्हणायचे, अरे आम्ही ह्यांच्या हातचं जेवणार नाही, तुम्ही एक तर करा नाहीतर ह्यांना बदलून घ्या, तुम्ही इतके जिल्हा परिषदेचे अध्यक्ष. आमच्या आजी त्यांना म्हणायचे की हे आमच्या परिवाराचा हिस्सा आहे, परिवाराचा हिस्सा तुम्ही पाहुणे या, जेवण तुम्हाला वाटलं तर जेवण करा,
नाही तर माझ्या हाताचं मी थोडाफार काहीतरी स्वयंपाक करेन, पण ह्यांना बदलायची भाषा करू नका. ही परिस्थिती त्यावेळेस आमच्या आजीनी घेतलेली भूमिका होती. कोणाच्या स्वतःच्या नातेवाईकाला असं बोलणं आजच्या जमान्यात सुद्धा कठीण आहे. आमच्या आजीने त्यावेळेस ती भूमिका घेतली होती आणि त्यांचेच मग नातेवाईक केजला होते, तिथल्या रेस्ट हाऊसला ते होते. त्यांचेच एक बंधू आपण कारखान्यावर आपल्या रेस्ट हाऊसला त्या ठिकाणी आणलं आणि अशा पद्धतीने हा परिवाराचं आणि त्या आमचा संबंध आजही त्या ठिकाणी कायम आहे. हा बीडच्या रेस्ट हाऊस मध्ये सुद्धा त्यांचेच नातेवाईक ह्या परिवारासोबत आम्ही आजही जुडलेलो आहे. हे मला फक्त आपल्याला याच्यामुळे सांगायचं, तर नुसतं राजकीय जीवनात त्या गोष्टी चालतात का हे दाखवतात का, धर्मभेद नाही, जातभेद नाही. खऱ्या जीवनामध्ये आम्ही मानणारे लोक आहोत आणि त्याच्यामुळे आमच्या कुटुंबातल्या कुठल्याही सदस्याला आतापर्यंत या गोष्टींनी कधी शिवलेलं नाही आणि भविष्यातही शिवणार नाही. ही ग्वाही मला या निमित्ताने आपल्याला निश्चितपणाने द्यायची आहे. आज आपण नुसतं एक 10 लाख रुपयाच्या शाळा खोलीचं बांधकामाचं भूमिपूजन जरी केलं असेल तरी या विधानसभेला जवळपास 1 वर्ष झालं आहे आणि या 1 वर्षामध्ये खूपदा कार्यकर्त्यांनाही असं वाटतं की काय आधी आपण आपल्या गावातून दादाला लीड देऊ शकलो नाही म्हणून आपण जाऊन दादाला काम मागायचं तरी कसं, गावाची एखादी अडचण सांगायची तरी कशी. आणि जनरली आम्ही जिल्ह्यामध्ये किंवा राजकारणामध्ये बघतो एखाद्या गावाने लीड दिली नसेल म्हणून तिथे काहीतरी काम करायचे नाही अशा पद्धतीची अनेक राजकीय लोक भूमिका घेतात. पण या गेल्या 1 वर्षामध्ये या गावामध्ये मला तुम्हाला यादी वाचून दाखवायची. जवळपास आता मातोश्री ग्राम समृद्धी पांदन रस्ते योजनेमध्ये पात्रोड ते नाकलगाव हा 1 किलोमीटरचा खडीकरणाचा रस्ता 16/9/2025 ला त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे आणि त्याचं काम सुद्धा आपल्याला आता लवकर सुरू करायचं आहे. या ठिकाणी आपल्याकडे शाहू माध्यमिक विद्यालय या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी आपल्या गावाचे आणि परिसरातले अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घ्यायला येतात. त्या ठिकाणी आपण एक व्यायामशाळा खुल्या ओपन स्पेस मध्ये तिथल्या आपण उभी करतोय. त्याला जवळपास 7 लाख रुपये आहेत, त्याची मान्यता या ठिकाणी भेटलेली. त्याच विद्यालयामध्ये खेळाची मोठी मैदानं तयार करण्यासाठी जवळपास वेगळे अजून 7 लाख रुपये म्हणजे खो खो सारखं, व्हॉलीबॉल सारखं असं ते मैदान त्या ठिकाणी तयार करावं, थोडं काय त्याला रेस्ट ट्रॅक असावा, याच्यासाठी जवळपास 7 लाख रुपये आहेत. आता आपण शाळा खोली बांधकामासाठी 10 लाख दिले. आपल्याकडे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, तिथे डिलिव्हरी व्हावी आणि एक चांगली सुविधा त्या ठिकाणी असावी म्हणून 20 लाख रुपये खर्च करून त्या ठिकाणी आपण डिलिव्हरी रूम, प्रसूतिगृह त्या ठिकाणी त्या बांधकाम करतोय. त्याचा कार्यक्रम आदेश या ठिकाणी झालेला आहे, त्याचंही काम आपल्याला लवकर सुरू करायचं आहे. त्याच प्राथमिक केंद्रामध्ये वेटिंग रूम करण्यासाठी सुद्धा 20 लाख वेगळे अजून त्या ठिकाणी आपण मंजूर केलेले आहेत, त्याचाही कार्यक्रम आदेश झालाय, त्याचंही काम सुरू करायचंय. आणि कब्रस्थानला आपल्याला तार कुंपण करण्यासाठी जवळपास 20 लाख रुपये आपण त्या ठिकाणी मंजूर केलेले, ते मंजूर झालेले. त्याला अजून तांत्रिक मान्यता होऊन त्याचं टेंडर होऊन त्याची काही वर्क ऑर्डर व्हायची ती बाकी आहे, ती 2025-26 अल्पसंख्याक मधून आपण त्या ठिकाणी मंजूर केलेली आहे. याचा जर हिशोब केला तर गेल्या 1 वर्षामध्ये जवळपास 80-90 लाख रुपयाची कामं ही फक्त 1 वर्षामध्ये या तुमच्या ग्रामपंचायत अंतर्गत आदरणीय दादांनी कुठल्याही राजकीय परिस्थितीचा विचार न करता, स्वार्थ न बाळगता 90 लाख रुपयाचे काम या ग्रामपंचायतीला दिले. आणि सर हे जे काय राजकारणाची पद्धत आहे, मला असं वाटतं, दादाशी बोललो आतापर्यंत या 40 वर्षामध्ये ना दादा कधी खूप मोठे कार्यक्रम घेऊन, म्हणजे मी बाकीच्या आमदारांचं बघितलंय 5 वर्षातून एखाद्या गावाला 5 लाख रुपये दिले त्याचा कार्यक्रम मोठा घ्या म्हणून सांगतात. आपल्या भागाने तुम्हाला 90 लाख रुपयाचे त्या ठिकाणी कामं दिलेले आहेत आणि आपण 10 लाख रुपयाच्या शाळा खोल्याचं एक करायचं म्हणून, ते पण माझा आग्रह होता दादा हे करा, कारण लोकांपर्यंत हे गेलं पाहिजे. या 40 वर्षामध्ये ना कधी दादालाही तेवढी ही सवय लागली की ह्याची खूप मोठी प्रसिद्धी व्हायला पाहिजे, 10-12 पेपरमध्ये त्या ठिकाणी ऍड आली पाहिजे किंवा कार्यकर्त्यांना सांगितलं पाहिजे तुम्ही सांगा आहे लोकांपर्यंत पोहोचवा. पण इथून पुढची पद्धत राजकारणाची हीच राहणार आहे, जो बोलणार आहे त्याच विकल्या जाणार आहे. तुम्ही सोनं घेऊन जरी आज गप्प बसलात तर तुमच्या पात्रोडच्या बाजारात सोनं कोणी घेणार नाही, आणि तुम्ही माती घेऊन बसा फक्त तुम्ही बोलत राहा, त्या पात्रोडच्या बाजारात लोक माती सुद्धा घ्यायला तयार राहतील. या पद्धतीची परिस्थिती आता आहे. त्याच्यामुळे काम छोटं असो किंवा मोठं असो, डंकेची चोटपे आपल्याला लोकांना सांगणं गरजेचं आहे.